आता आपण सरळ चैनीमध्ये शिकलो. आता बघा, हे डबल चैन सांगितली होती, इथे अंतर सुटले. असं अंतर नाही पाहिजे होतं, याला लागूनच चैन घ्यायची होती. ठीक आहे, याला लागून घ्यायचे. ठीक आहे, आता आपण क्रिस क्रॉस शिकणार आहे. सरळ चैन तुम्ही शिकलात, क्रिस क्रॉस शिकणार आहे. क्रिस क्रॉस मध्ये आपल्याला असं घ्यायचंय. ठीक आहे, वाटलं तर आधी मार्किंग करून घ्या सगळ्यांनी. छोटे छोटेच करायचे, जास्त मोठे नाहीये. दोरा, बापरे, सारा गुंता केला. ठीक आहे, हे बघा, आता मी इथे सुरुवात करते. लक्ष द्या सगळ्यांनी. हा, सुरुवातीला इथे टाका काढला एक. लक्ष द्या सगळ्यांनी. हा, तुम्हाला जवळ येऊन बघायचं असेल तर जवळ येऊन बघितलं तरी चालेल, काही प्रॉब्लेम नाही. रिंग थोड्या वेळ बाजूला ठेवा, जवळ येऊन बघून घ्या आणि मग परत करा. इथे टाका काढला एक, ह्याला बॅकला एक छोटीशी स्टिच घेऊन घ्यायची. इथे आधी आपण दोरा काढला, त्याला बॅकला एक छोटीशी स्टिच घ्यायची. ठीक आहे, स्टिच घेतला की वरती असा दोरा आणायचा. हा दोरा आणताना हातातला जो दोरा असतो ना, तो सैल सोडायचा. ठीक आहे, सैल सोडला की आता आपल्याला हा एंड दिसतोय, आपल्याला टाक्याचा हा आपल्याला एंड दिसतोय, पण तिथं नाही सुई काढायची, त्याच्या किंचित थोडस मागे येऊन इथे सुई काढायची. ठीक आहे, तर कसं, हे बघा, इथे घेतला, इथून मी एक टाका वरती काढेल, जसं आपण चेन स्टिच काढतो ना, तसंच एक मोठी चेन काढली. डन. पण आता बघा, ही जर मी इकडनं डायरेक्टली घेतल्यावर काय होईल, माझा हा थ्रेड असा निसटून येईल. ठीक आहे, तर याला पॅक करण्यासाठी आपल्याला नेहमी डबल चेन स्टिच घ्यायची असते. डबल चेन स्टिच कशी, आता ही एक मोठी चेन स्टिच आणि त्या पुढे परत आपल्याला एक छोटीशी चेन स्टिच. आता तुम्ही बघा, दोरा येतोय का रिवर्स, नाही येतोय. ठीक आहे, आता रिटर्न खाली आले आणि ज्यावेळेस रिटर्न खाली येतोय दोरा, ज्यावेळेस मोठा घेतो आपण त्यावेळेस हातातला दोरा खालचा सैल सोडायचा. ठीक आहे, परत घेतलं, रिवर्स, इथे एक चेन काढली, त्यापुढे परत इथे एक छोटीशी चेन काढली. ओके, ह्याला म्हटलं जाणार आहे झिगझॅग चेन. त्याच्यासाठी आपण एक मोठी चेन घेतो आणि नंतरला एक छोटी घेतो. परत खाली आले, परत या ठिकाणी एक चेन घेतली, परत त्याला खालच्या बाजूला छोटी चेन. छोटी चेन घेताना जिथे आपले डिझाईनचा एंड आहे त्याच ठिकाणी छोटी चेन घ्यायची. ठीक आहे, त्याच्या बाहेर जायचं नाही. बघा, मोठा टाका आणि परत छोटा टाका. डन. सेम पद्धतीने आपल्याला सगळे स्विचेस घ्यायचे आहेत. तू परत अजून एक रो काढून घ्या. हा, खाली सेम हा दाखवून देते मी पूर्ण. तो छोटा टाका काय करतोय, मोठ्या टाकाला लॉक करतोय. राईट, लॉक करण्यासाठी आपण यूज करतो ते. ज्यावेळेस आपण सॅटिन स्टिच घेणार आहे सिल्क थ्रेडने, त्यावेळेस सुद्धा आपल्याला हाच टाका वापरायचा आहे. समजलं सगळ्यांना? हे बघा, मोठा टाका मग छोटा टाका. बघा, हा 2 मिनिटं, परत रिव्हर्स केलं जाणार नाही, लक्ष द्या सगळ्यांनी. परत एकदा टाकते बघा, शेवटचे 2-3 टाके राहिलेत, बघून घ्या. कुणाचं लक्ष नसेल तर 2 मिनिटं बघून घ्या. परत सांगते, हे बघा, इथे मोठी साखळी
त्यानंतरला हे छोटी साखळी, परत एक मोठी साखळी, परत एक छोटी साखळी, परत एक मोठी साखळी, एक छोटी साखळी. सेम प्रोसेसने आपल्याला वर्क करत जायचं आहे. हा टाका खूप महत्वाचा आहे, त्यामुळे या टाक्यावरती भर द्या. आपण लोडिंग करताना पण आपण हाच टाका वापरणार आहे. लोडिंग ज्यावेळेस आपण करतो बीट्स वर्कची, त्यावेळेस मधल्या बाजूला तर आपला थ्रेड असतो, पण मग त्या थ्रेडला आपल्याला स्टिचेस याच पद्धतीने द्यायचे असतात. ठीक आहे, डन. आता बघा, आता एक गोष्ट शिकवते अजून, का लॉक स्टिच बद्दलची अजून एक गोष्ट शिकवते. हे बघा, या ठिकाणी मी काय करते, आता हा लॉक करते. काढल्यावरती तर आपण हे काय करणार, एंड नॉट देणार. बघून घे साक्षी, तुझा एंड नॉट बघायचा राहिला होता ना, बघून घे हा. हे बघा, इथे आता आपला हा धागा आहे जिथे आपला वर्क कम्प्लीट झालंय. ठीक आहे, यालाही थोडासा मोठा ठेवायचा. त्यानंतरला दुसरा धागा मी तिथून वरती काढला. ठीक आहे, काढल्यानंतरला काय करा माहितीये का, तुम्ही असा हाताने वाटलं तर असा दोरा खालच्या बाजूला झुकून घ्या. ठीक आहे, झुकवल्यानंतर हा खालचा दोरा दिसतोय का, हा दोरा फक्त वरती पकडा आणि सुई पुढे करा. हा दोरा याच्यात आला नाही पाहिजे ना. आणि त्यानंतरला खालचा दोरा खाली ओढायचा, वरचा धागा वरती. हे काय झालं, आपलं एंड नॉट झालं. पण एंड नॉट दिल्यानंतरला बघा, बऱ्याच जणांचं काय होतंय, असा धागा दिसतोय परत. मग हा धागा नको दिसायला, त्याच्यासाठी परत रिवर्स आपल्याला सेम पद्धतीने एंड नॉट द्यायचा आहे. पण आता ह्या एंड नॉट देताना थोडीशी प्रोसेस वेगळी आहे. प्रोसेस म्हणजे कसं, आता बघा, हा दुसरा टाका काढला मी, हा इथे असं झुकून घ्या. तुम्हाला नाही समजत असेल तर सरळ काय करा, असा हा टाका खालच्या बाजूला झुकून घ्यायचा. झुकवल्यानंतर आपल्याला बघा दिसतोय ना हा पहिला टाका, या पहिल्या टाक्याला परत आपण वरती काढलं की आपला काय होईल, एंड नॉट होईल. डन. आता हा एंड नॉट घेताना आता सेकंड एंड नॉट घेते का, आता आपल्याला थ्रेड नकोय. आता कळतंय की आपला एंड नॉटला अर्धा एंड नॉट बसलाय. आता पूर्ण बसण्याच्या आधी आपल्याला निडल मधला दोरा सोडून द्यायचा आहे. गेला धागा खाली, डन. परत एकदा दाखवते, नीट लक्ष देऊन बघा. हे बघा, या ठिकाणी धागा आपण वरती काढला, परत या ठिकाणी दुसरा धागा काढला, म्हणजे दुसरी साखळी काढली. बरोबर, आपण काय करतो, हा थ्रेड असा करून खालचा हा धागा दिसतोय ना, आता हा थ्रेड फक्त आपण काय करतो, वरच्या बाजूने वरती ओढतो. तो वरती ओढताना खालचा धागा खाली, वरचा धागा वरती केला की हा आपला काय झाला, एंड नॉट झाला. ठीक आहे, आता एंड नॉट दिल्यानंतरला बरेच जणांचा असे थ्रेड दिसतात, तर हा थ्रेड दिसायला नको म्हणून आपण परत सेम पद्धतीने एंड नॉट घ्यायचा आहे. दोरा वरती काढला, परत सुई वरच्या बाजूने टाकले, खालचा धागा वरती ओढताना आपल्याला कळतंय की आपला आता अर्धा एंड नॉट बसलाय. त्या क्षणाला निडल मधला थ्रेड काय करायचा, सोडून द्यायचा. सोडल्यानंतर तो थ्रेड काय करेल, खालचा थ्रेड आपण खाली ओढला ना की तो खालचा थ्रेड वरच्या थ्रेडला काय करेल, खालच्या बाजूला ओढून घे. आता मी ओढला, दिसतोय का माझा थ्रेड, नाही. ठीक आहे, तुम्हाला सेकंड लॉक स्टिच करायचा आहे. ठीक आहे, सेकंड लॉक स्टिच करणं फक्त एवढंच आहे की आपण अर्धा एंड नॉट देता आला की समजायचं की आता लगेच निडल मधला थ्रेड सोडून द्यायचा आणि तो थ्रेड मग खाली जाऊन बसून घे. ओके, आता काय करा, पहिले क्रिस क्रॉस ची प्रॅक्टिस करा, मग मी तुम्हाला प्रिंटेस वरती आपण येऊ. ठीक आहे, तोपर्यंत क्रिस क्रॉस करा सगळ्यांनी. एंड नॉट बसला नाही अजून. आता बघा, हा इथे यांची चेन कंप्लीट झाली. ठीक आहे, तर मी काय करेल, पहिला टाका थोडा लूज ठेवेल, त्याच्यातून दुसरा टाका वरती काढला, काढल्यानंतरला सेंटर मधनं पहिल्या टाकाचा एक टोक वरती ओढायचा आहे, म्हणजे आपला एंड नॉट बसतो. ठीक आहे, आता बघा, सगळ्यात महत्वाचं, तुम्ही सेकंड एंड नॉट तुम्हाला कधी गरज पडेल, ज्यावेळेस तुमचा धागा जास्त मोठा राहील. आणि जास्त धागा कधी मोठा राहील, तुम्ही सध्या बिगनर्स आहात तोपर्यंत. जे लोक
म्हणजे ज्यांचा हात साफ झालाय त्यांचा थ्रेड नाही दिसणार, कारण की ते डबल मेहनत नाही करत बसणार. ठीक आहे, मग ते काय करतील, पहिला एंड नॉट देतानाच असा विचार करतील की आपला थ्रेड नको दिसायला. आता बघा माझं दिसतंय, दिसला का? नाही दिसला. त्याच्यामुळे पहिला प्रयत्न काय करायचा आहे की पहिल्या गाठांमध्येच आपला थोडा दोरा कमी दिसेल. ठीक आहे, आता हिचं म्हणणं आहे की सेकंड लॉक मध्ये आपला धागा जो आहे तो दिसतोच आहे, ते नाही जमत आहे. आता बघा इथे मी काय करते, इथे एंड नॉट देते. आता बघा हा धागा राहिला, बरोबर. मी काय सांगितलं, या धाग्यातनं परत आपल्याला दुसरा धागा वरती काढायचा. काढला, काढल्यानंतरला हा धागा वरती परत ओढायचा. पहिलं जो आपला धागा उरलेला आहे तो धागा वरती ओढायचा. ओढत असताना आपल्याला कळतंय की आता अर्धी गाठण बांधली, एवढं तर कळतंय की नाही. मग आता मी काय करेन, निडल मधला दोरा सोडून दे. ठीक आहे, मग आता हा थ्रेड काय करेल, खालच्या बाजूला ओढून घेईल. खालच्या बाजूला का ओढेल, कारण की खालचा थ्रेड आपण वरती काढलाय ना, तो खालचा थ्रेड वरच्या थ्रेडला खालच्या बाजूला ओढून घेईल. आता बघा आलं लक्षात? येस, काय नाही, ट्राय करा, येईल येईल, छान येईल. ठीक आहे, चला आता 2 मिनिटं सगळ्यांनी लक्ष द्या. काय बघा. अरे वा, छान बकुळा, मस्त, छान झालं, छान छान. मला कुणाचा तरी फोन द्या ज्याच्यात प्रिंटेस आणि पेपर कॉपी ऍप झालेले डाउनलोड. 2 मिनिटं आता लक्ष द्या सगळ्यांनी. लॉग इन केलं गेलं का? लॉग इन वगैरे केलं गेलं? चला ते पण दाखवून देते, लॉग इन कसं करायचं. आधी ना सांगते ना, कुठे तो ट्रायपॉड देईन तुझ्या मागच्या डोक्यावर. जुगाड करावे लागतात ना. आधी फ्रंट व्हिडिओ विषयी मला नाही सांग. फ्लॅश काढू वाढवते. आधी मला पिन करू द्या बाकीचे जरा. चला, हे बघा आता जो सगळ्यात महत्वाचं, प्रत्येक आरे स्टार्ट करा. ओके, दिसतंय व्यवस्थित? आता बघा सगळ्यात महत्वाचं, मी जसं सांगितलं की प्रत्येकाने 2 ऍप्लिकेशन तुम्हाला डाउनलोड करणंच करणं आहे. जे पण आरेवरचं काम करतायत, जे पण फॅब्रिक पेंटिंगचं काम करतायत, किंवा ऍज इट इज म्हणजे कुठलंही असेल, कुठलाही वर्क असेल, जसं तुम्ही ब्लाऊज जरी स्टिच करत असणार तरी सुद्धा प्रत्येकाने ते ऍप्लिकेशन डाउनलोड करायचं. ऍप्लिकेशन का डाउनलोड करायचंय, कारण की प्रिंट्रेस ऍप्लिकेशन असं आहे की जे खूप ट्रेंडिंगला आहे आणि त्यामध्ये सगळ्यात ट्रेंडिंग डिझाईन चालतात, सगळ्यात ट्रेंडिंग डिझाईन्स. ठीक आहे, सगळ्यात पहिले डिझाईन्स प्रिंट्रेस वरती तुम्हाला हवंय तसे डिझाईन्स तुम्हाला त्या ठिकाणी मिळतील. त्यामुळे तुम्ही आरेवरचं काम करताय, आरेवरचं काम करताय, तर तुम्हाला काय करावं लागेल, त्या ठिकाणी ट्रेंडिंग डिझाईन्स तुम्हाला बघण्यासाठी तुम्हाला असं एक ऍप्लिकेशन हवंय की ज्या ठिकाणी तुम्हाला सगळे प्रकारचे डिझाईन्स एकाच ठिकाणी मिळतील. जसे की आता तुम्ही गुगलला जरी बघितलं तर गुगलला सुद्धा पाहिजे तसे डिझाईन्स तुम्हाला मिळणार नाही. इन्स्टावरती पण मिळतील, पण मग इन्स्टावरती कसं आहे, ऑलरेडी त्या ठिकाणी इतकं कंटेंट्स असतं की जसं की आता इन्स्टावरती मी एखादा ब्लाऊज टाकलंय
पण मला सेम त्याच्या रिलेटेड अजून डिझाईन्स हवे असतील तर ते मला सजेशन मध्ये नाही दाखवणार. प्रिंट्रेस्ट असं ऍप्लिकेशन आहे की मी एक फोटो काढला की त्याला स्कॅन केलं की त्याच्या रिलेटेड मला अजून 100 डिझाईन्स तो दाखवेल. मग मी एका डिझाईनवर क्लिक केलं की त्याला अजून स्कॅन केलं की त्याच्या रिलेटेड अजून 100 डिझाईन्स, 100 नाही म्हणता येणार, त्याच्यापेक्षा कित्येक पटीने ते डिझाईन्स तो दाखवतच राहतो. ठीक आहे. त्याच्यामुळे प्रिंट्रेस्ट ऍप्लिकेशन असं आहे की तुम्ही गुगल किंवा इन्स्टावर किंवा युट्यूब वरती सर्च करण्याची गरज नाही. एकच ऍप्लिकेशन डाउनलोड करा, त्याच्यावरती भरपूर सारे डिझाईन्स मिळतील. सेकंड ऍप्लिकेशन सांगितलं ते म्हणजे पेपर कॉपी ऍप. पेपर कॉपी ऍप असं आहे की समजा आता एखादी डिझाईन मला कपड्याच्या खालून ट्रेस करायची. आता तुमच्या गॅलरीमध्ये तो फोटो आहेच, पण तो फोटो जर तुम्हाला कपड्याच्या खालून जर ट्रेस करायचा असेल तर ते ड्रॉइंग काय होईल, हालेल. तर ते स्टेबल राहण्यासाठी, लॉक करण्यासाठी, स्क्रीन लॉक करण्यासाठी किंवा ते डिझाईन लॉक करण्यासाठी आपल्याला पेपर कॉपी ऍप लागणार आहे. ते कसं मी ते आता तुम्हाला सांगेलच. पण बऱ्याच जणांना बघा प्रिंट्रेस्ट ऍप्लिकेशन या ठिकाणी यांनी बघा डाउनलोड केलाय. डाउनलोड केल्यानंतरला या ठिकाणी ऑप्शन येतं ते म्हणजे तुम्ही या ठिकाणी जीमेल तुम्ही टाकून सुद्धा लॉग इन करू शकता. जीमेल टाकून सुद्धा तुम्ही लॉग इन करू शकता. सेकंड किंवा तुम्ही ते कंटिन्यू विथ गुगल असं केलं तरी चालणार आहे. सपोज आता मी कंटिन्यू विथ गुगल केलं की या ठिकाणी ह्यांचं काय येतंय, हे येत आहे ईमेल आयडी येत आहे. त्यांची ईमेल आयडी, तुमची ईमेल आयडी जास्त कोणती वापरली जाते, 2 ईमेल आयडी येते. हा चालेल, चला कोणती पण घेतली, वरती घेते मी. ठीक आहे, वरची घेतली. इथं ऍग्री अँड शेअर, ऍग्री करते. ओके, केल्यानंतर परत ते चालू. ठीक आहे, चला जीमेल टाक, आला आला आला, येस. त्याच्यावरती तुम्हाला फक्त काय केलंय, जीमेलचं आणि खाली कंटिन्यू विथ गुगल आलं होतं. गुगल वरती क्लिक केलं, तिथे जे पण जीमेल येईल ते जीमेल वरती तुम्हाला लॉग इन करायचंय. त्या जीमेलने तुमचं काय होईल, अकाउंट या ठिकाणी तुम्हाला इथे मिळेल. हे बघा, आता यांचं अकाउंट असेल. आता बघा ह्यांच्या अकाउंट मध्ये काही दिसतंय का डिझाईन त्या रिलेटेड, कुठल्याच नाहीये. तर तुम्हाला कळणार कसं की मला आता इथे काय हवंय. तर याच्यासाठी तुम्हाला काय करायचंय, येस, सर्च बार मध्ये जायचंय. तुम्ही बघाल या ठिकाणी एक होम पेज आहे, इथे सर्चिंग बार आहे, इथे एक प्लस आहे, इथे मेसेजेसचं आहे आणि इथे आपला डी म्हणून जे आहे आपलं अकाउंट आहे. जे पण तुमचं ईमेल आयडीचं फर्स्ट नेम असेल त्याच्याने तुमचं इथे अकाउंट क्रिएट होईल. प्रिंट्रेस्ट ऍप्लिकेशन वरती तुम्ही दुसऱ्यांच्याच डिझाईन्स नाही तर तुम्ही स्वतःच्या डिझाईन सुद्धा तिथे टाकू शकतात. जसं लोक आपले, जसं आपल्याला म्हणजे जसं की आता जस्ट मी आरेवर्कचं काम करते, जसं की मी आता आरेवर्कचं जे पण काम करेल मी ते प्रिंट्रेस्ट वरती टाकते. ठीक आहे, मग माझे डिझाईन्स लोकांना आवडायला लागले की ते माझ्या अकाउंटला फॉलो पण करतील. जसं इंस्टाग्राम आहे, जसं तुमचं फेसबुक आहे, तसं ते तुम्हाला तिथे पण फॉलो करतील प्रिंट्रेस्ट ऍप्लिकेशनला. मग त्यांना तुमचे डिझाईन्स आवडले की तिथून सुद्धा तुम्हाला फॉलोअर्स मिळतील. डन. मग आता समजा मी दुसऱ्यांचे डिझाईन मी या ठिकाणी सर्च करते तर मला आवडते तर मी ती डिझाईन सेव्ह केली, तसे तुमचे डिझाईन्स पण लोक सेव्ह करतील किंवा शेअर करतील. ठीक आहे, त्यांना जर ते तुमचं कंटेंट आवडलं तर. या ठिकाणी आलं की त्याच्यानंतर मी इथे सर्च बार मध्ये जाईल. गेले, सर्च बार मध्ये गेल्यानंतर इथे बघा वरच्या बाजूला आहे सर्च फॉर आयडिया. ओके, सर्च फॉर आयडिया आला, मी ते क्लिक केलं. क्लिक केल्यानंतर इथे मी टाकणार आहे आरी वर्क ब्लाउज डिझाईन. केला की खालच्या बाजूला परत सर्च वरती ऑप्शन करायचं. ते केल्यानंतर बघा आला. आधी होते का तुमच्या त्या प्रोफाईल मध्ये काही फोटोज नव्हते. आता बघा यामध्ये मला जितकी तुम्हाला आरेवरचे डिझाईन्स हवेत मी ते काय केले, सगळे सर्च केले. मला आता जे डिझाईन्स हवे ते मी बघू शकते. सपोज आता मला एखादी ही डिझाईन आवडली, ही सिंपल डिझाईन. डन. ही काय आहे, एकदम सिंपल डिझाईन. ही सिंपल डिझाईन मला आवडली. मला आता याच्या रिलेटेड काय पाहिजे, अजून डिझाईन्स हवेत. तर या ठिकाणी बघा हे राऊंड शेप दिसतोय, हे आहे सर्चिंग बारचा ऑप्शन आहे. दिसला राऊंड. डन. तर या राऊंड शेप वरती क्लिक करणार. हे बघा या ठिकाणी याच्यावरती क्लिक करणार. त्याच्यावरती क्लिक केल्यानंतर बघा त्याच्या रिलेटेड म्हणजे तो जो ब्लाउज पीसचा कलर असेल, कुठून वाढवतात ताई ब्राईटनेस, हॅलो नाही का, हा अच्छा. आता बघा पिंक कलरचं ब्लाउज आपण हे सर्च केलं होतं तर त्याच्या रिलेटेड बघा मला किती सारे डिझाईन्स मिळाले,
पिंक कलरच्या सेम ब्लाउज मध्ये. ओके, सिंपल डिझाईन होती म्हणून सिंपल लाईनिंगचे मला किती सारे डिझाईन्स खालच्या बाजूला सर्च करायला मिळाले. मग मला जी डिझाईन हवी ती मी घेऊ शकते. सपोज मला आता ही डिझाईन आवडली, तर ही डिझाईन मी काय करू शकते, सेव्ह पण करू शकते. ते सेव्ह कुठं होईल, तुमचं ऑलरेडी प्रोफाईल आहे ना, या प्रोफाईल मध्येच तुमचा तो फोटो सेव्ह होईल. तर मी ते ऑप्शन आहे सेव्ह म्हणून, मी त्यावरती सेव्ह वरती क्लिक केलं. ओके, दे इकडे. मी परत एकदा सांगते. आता बघा, हे प्रिंट्रेस ऍप्लिकेशन मध्ये तुम्हाला जर डिझाईन हवी आहे, मी थोडं परत एकदा रिव्हर्स जाते, मला व्हिडिओ हवाय म्हणून. हे बघा, या ठिकाणी आपला आहे प्रिंट्रेस ऍप्लिकेशन. खालच्या बाजूला सर्च बार आहे, इथे होम पेज आहे, इथे प्लस आहे, इथे मेसेजेस आहे आणि इथे आपलं अकाउंट आहे. डी म्हणून जे आहे यांचं अकाउंट आहे. जे पण तुम्ही जीमेल आयडी ने कराल त्याचा पहिलं सिम्बॉल येईल. तुम्ही तिथे फोटो सुद्धा टाकू शकतात प्रिंट्रेस ऍप्लिकेशनला. प्रिंट्रेस ऍप्लिकेशन इन्स्टा सारखंच आहे, तिथे पण व्हिडिओज फोटोज नाही, ते नाही. त्याच्या बाजूचं बघा, तिथे सुद्धा फोटोज व्हिडिओ सगळे काही ऑप्शन्स तुम्हाला मिळणार आहे. या ठिकाणी भरपूर सारे डिझाईन्स तुम्हाला मिळतील. ठीक आहे, आता सपोज मला एखादी डिझाईन हवी आहे आरेवरची, मग मी या सर्च बार वरती क्लिक करेन. सर्च बार वरती क्लिक केल्यानंतर इथे वरती पण सर्च ऑप्शन आहे, ते इथे मी टाकेल आरीवर्क ब्लाउज डिझाईन. केला, आरीवर्क ब्लाउज डिझाईन केल्यानंतर मी ते सर्च करते. ओके, सर्च केल्यानंतर बघा किती सारे आरीवर्कचे डिझाईन्स तुम्हाला मिळाले. तुम्हाला कुठलं बाहेर जाऊन मार्केटमध्ये पुस्तक घेण्याची गरज नाही किंवा कुणाला विचारण्याची गरज नाही की ही डिझाईन कुठं मिळेल, ती डिझाईन कुठं मिळेल. तुम्ही त्याच्या रिलेटेड भरपूर साऱ्या तुम्हाला डिझाईन्स मिळतील. सपोज आता मी एखादी डिझाईन बघते, हा का, मी आता परत दुसरी डिझाईन बघते. मी आता ह्या ब्लाउज वरती क्लिक केलं, हे मशीन वरती, याच्यावरती मी क्लिक केलं, ह्या निळ्या ब्लाउज वरती मी क्लिक केलं. मला आता या रिलेटेड अजून डिझाईन्स पाहिजे किंवा या कलर वरती मला अजून डिझाईन्स हवे. जांभळ्या कलरचे ब्लाउज आहे, मला जांभळ्या कलरच्या ब्लाउज वरती अजून आरीवर्क करायचंय, पण मला ही डिझाईन नकोय, दुसरी डिझाईन हवी आहे. मग सेम जांभळ्या कलरच्या ब्लाउज पीस वरती तुम्हाला डिझाईन किंवा या डिझाईनला मॅचिंग डिझाईन कशी तुम्हाला मिळेल, त्याच्यासाठी सर्च ऑप्शन करायचं. हे बघा, सर्च वरती क्लिक केल्यानंतर बघा जांभळ्या कलरचे ब्लाउजेस आले. हे बघा, जांभळ्या कलरचे ब्लाउजेस आले, त्या डिझाईनच्या रिलेटेड सुद्धा भरपूर सारे डिझाईन्स तुम्हाला या ठिकाणी मिळालेले आहेत. अशा प्रकारे तुम्ही या ठिकाणी तुम्हाला जी डिझाईन हवी आहे ती सर्च करायची आहे. इन केस तुम्हाला या ठिकाणी फॅब्रिक पेंटिंग साठी सुद्धा डिझाईन सर्च करायचे, तर मी काय करेन, सर्च बार मध्ये जाईल. या ठिकाणी मला हवंय गणपती, जसे की आता येणार आहे ते आषाढ एकादशी. आषाढ एकादशी निमित्त मला विठ्ठलाची पेंटिंग हवी आहे, बरोबर. मग मी इथे टाकेल विठ्ठल पेंटिंग. फॅब्रिक पेंटिंग टाका. त्याच्यानंतर सर्च करा. बघा, सर्च केल्यानंतर तुम्हाला भेटले डिझाईन्स. आहे की नाही सोपी पद्धत, खूप सोपी पद्धत आहे. सपोज मला आता ही डिझाईन हवी आहे, मला आता ही डिझाईन हवी, तर मी ही डिझाईन काय करेल, गॅलरीमध्ये सेव्ह करून, सॉरी गॅलरीमध्ये नाही, इथून सेव्ह केलं. इथं ज्यावेळेस आता बघा, इथं अनसेव्ह करते परत मी, जाऊ द्या. इथं ऑप्शन, सपोज आता मला ही डिझाईन, समजा मला आता ही डिझाईन हवी आहे, इथे ऑप्शन काय आहे, सेव्ह म्हणून. तुम्ही सेव्ह केलं तर तुमचं काय होईल, प्रिंट्रेस ऍप्लिकेशन मध्ये सेव्ह होईल तो फोटो, तो तुमचा प्रिंट्रेस ऍप्लिकेशन मध्ये सेव्ह होईल. पण मला आता हा गॅलरीमध्ये हवा आहे की नाही, मग मी काय करेल, इथे 3 डॉट दिसत आहेत, इथे शेअरचं ऑप्शन आहे, इथे लाईकचं ऑप्शन, इथे मेसेजचं ऑप्शन आहे. तुम्हाला जर समजा आता ही ड्रॉइंग आवडली असेल तर तुम्ही लाईक करू शकता. तुम्हाला या ठिकाणी यांना मेसेज करायचं असेल तर तुम्ही मेसेज पण करू शकता. तुम्हाला हे कुठेतरी शेअर करायचं तर शेअर ऑप्शन करायचं. शेअर ऑप्शन केल्यावरती त्याच्यावर क्लिक केल्यानंतर तुम्ही व्हॉट्सअपला, इन्स्टाला, जीमेलला कुठेही शेअर करू शकता फोटो. हा, तर कुठे पण तुम्ही शेअर करू शकता. ठीक आहे, त्याच्यानंतर मला आता हा फोटो कुठे करायचा आहे, गॅलरीमध्ये डाउनलोड करायचा आहे. डन. तर मी या 3 वरती क्लिक केलं. इथे बघा खाली का ऑप्शन आलाय, सी मोर, सी लेस, कॉपी लिंक, डाउनलोड इमेज, ऍड कॉलेज, रिपोर्ट. आता रिपोर्टची गरज नाही, एखादं तुम्ही रिपोर्ट करायचं ते तुम्हाला सगळ्यांना माहितीच आहे. तर या ठिकाणी तुम्हाला फक्त काय करायचंय, गॅलरीमध्ये तुम्हाला इमेज डाउनलोड करण्यासाठी डाउनलोड इमेज वरती क्लिक करायचं.
डाउनलोड इमेज वरती क्लिक केल्यानंतरला ओके गोट इट. ऍक्सेस घ्यावा लागेल. हे बघा इथे ऑप्शन आलाय, अलाउ टू ऍक्सेस मीडिया. येस, अलाउ अलाउ करा हा. जर कोणाला ऑप्शन तसा आला असेल तर अलाउ करायचं आहे. अलाउ केलं की मग तुमच्या त्या गॅलरीमध्ये फोटो आता डाउनलोड होऊ शकता. डाउनलोड करते मी एकदा. येस, डाउनलोड झालं. हे बघा इथे इमेज आला, इमेज डाउनलोड. ठीक आहे, तुमचा इमेज काय झालाय, डाउनलोड झालाय. जर नसेल झालं तर परमिशन तिथे ऑप्शन आहे ते करायचंय. डन. आता हा तुमचा फोटो कुठे गॅलरीमध्ये सेव्ह होणार आहे. तुम्ही अशा प्रकारे तुम्हाला जे हवं आहे, समजा तुम्हाला गणपतीची पेंटिंग हवी आहे, लहान बाळाचे बेबी फूट हवे, जसे की आरेवर्क साठी बेबी फूट आहे, जसं की मी आता बघा टाकते. बघा आले का डिझाईन. मी फक्त आरीवर्क वरती बेबी फूट केलं. आता हे तुम्ही बघितलं असेल, आरीवर्क मध्ये बऱ्याच ठिकाणी युज केलं जातं. ठीक आहे, तर हे तुम्हाला डिझाईन हवी असेल तर समजा आता मला ही डिझाईन हवी, मी याच्यावरती क्लिक करेल, 3 डॉट वरती क्लिक करेल आणि डाउनलोड इमेज करेल. डाउनलोड इमेज केलं का वरती येतं बघा इमेज डाउनलोड. ठीक आहे, याचा अर्थ आता ही गॅलरीमध्ये तुमचं डिझाईन सेव्ह झाली आहे. मी आता गॅलरीमध्ये जाईल, अल्बम अल्बम मध्ये गेल्यानंतर इथे गॅलरी ऑप्शन आहे, ऑल इमेज मध्ये जाते इथं. हे बघा या ठिकाणी काय झालंय, हे डिझाईन पण तुमची सेव्ह झाली आहे आणि ही पण डिझाईन सेव्ह झाली. आलं लक्षात. प्रिंट्रेस वरनं कसं सेव्ह करायचं कळालं. सेव्ह झाल्यानंतर आता समजा की मला आता ही डिझाईन आहे, जसे की माझ्याकडे आता ही डिझाईन आहे, मला आता ही ट्रेस करायची, तर ही काय होते, हलते बघा अशी स्क्रीन. ठीक आहे, समजा मला आता ही डिझाईन मी खाली अशी घेईल, मी ते काढायला गेले तर काय होते, हलते. तर याला लॉक करण्यासाठी आपल्याला लागणार आहे ते म्हणजे पेपर कॉपी ऍप. हे बघा या ठिकाणी पेपर कॉपी ऍप्लिकेशन ओपन करायचं. गेट स्टोरेज परमिशन करायचंय. हे नवीन असेल त्यावेळेसच तुमचं येईल का, नंतरला नाही येणार. ओके, आलं. ठीक आहे, आता बघा पेपर कॉपी ऍप्लिकेशन मध्ये तुमचे जे गॅलरीमध्ये फोटो असतील ना, ते फोटो सुद्धा पेपर कॉपी ऍप मध्ये तुमचे दिसतील. ठीक आहे, तुम्ही लोकांनी बघून घेता का पहिले, पहिले बघून घ्या मग करा वाटलं तर. ठीक आहे, हे बघा पेपर कॉपी ऍप मध्ये काय झालंय, ड्रॉइंग तुमचे सगळे इथे आलेले डिझाईन. आता मी काय करेल, मला आता ही डिझाईन पाहिजे की नाही, मी याच्यावरती क्लिक करेल. केलं की क्लिक केलं, त्याच्यानंतर ओके आय गोट इट करायचं. डन. आता बघा ही ड्रॉइंग काय झाली तुमची पेपर कॉपी ऍप मध्ये या ठिकाणी आलेली आहे. ओके गोट इट केल्यानंतर बघा डिझाईन तुमची काय होते, स्क्रीन हलते बरोबर.
मग मी इथे डिझाईन ट्रेस नाही करू शकत. मग मला ही जर स्क्रीन लॉक करायची असेल त्याआधी मला डिझाईन किती मोठी हवी आहे ती मी अशी कमी जास्त करू शकते. ओके. सपोज आता ही इकडच्या बाजूला आहे पण मला हे पाऊल इकडच्या बाजूला पाहिजे वरती आणि खाली, तर मी काय करू शकते इथे फ्लिप करू शकते. झाला. फ्लिप केले इकडच्या बाजूला आलं. ज्यावेळेस तुमचे स्लीव्ह दोघं बाजूचे असतील ना, दोघं बाजूला जर पावलं काढायची असतील एक इकडे त्यावेळेस फ्लिप ऑप्शन आहे त्याच्यावरती क्लिक करायचं. फ्लिप केलं की तुमची डिझाईन तुम्हाला जसं हवंय त्या डायरेक्शन मध्ये येते. ठीक आहे. अजून तुम्हाला समजा आता ही अशी उभी आहे पण तुम्हाला अशी आडवी हवी असेल तर हे बघा, सपोज उलटी सॉरी, असं तुम्ही एक इकडनं एक तिकडनं करायचं असेल तर तुम्ही खाली वरती पण फ्लिप करू शकता. तुम्हाला रोटेट करायचं असेल तर तुम्ही रोटेट पण करू शकता. जसं की आता उभी होती तर मी आडवी पण करू शकते. ठीक आहे. अशा प्रकारे तुम्ही करू शकता. सपोज आता मला आडवी हवी तर मी अशी आडवी जेवढी मला हवी तेवढी मी करून घेईल. समजा आता मला ही डिझाईन अशी ट्रेस करायची आहे तर बघा या ठिकाणी काय ऑप्शन आहे लॉकचं. आपलं लॉक असतं ना तसं लॉकचं ऑप्शन आहे. तर या लॉक वरती मी ज्यावेळेस क्लिक करते त्यावेळेस बघा स्क्रीनवरती एक कलर येतो. आला कलर रेड कलर. याचा अर्थ काय झालं आपली स्क्रीन लॉक झाली. आता बघा झाली का लॉक. मग मी आता या ठिकाणी काय करू शकते, मी डिझाईन आरएम के साथ पेनाच्या मदतीने काय करेल ही ड्रॉ करेल. पेन द्या. पेनाच्या मदतीने मी ही ड्रॉ करेल. ठीक आहे. आणि जर समजा आता मला ही अनलॉक करायची आहे, आता मला समजा ही स्क्रीन काय करायची आहे अनलॉक करायची आहे. आता मला ही अनलॉक करायची. अनलॉक करण्यासाठी काय करायचं, हे जे व्हॉल्यूमचं बटन असतं ना आवाजाचं कमी जास्त करण्याचं, त्याच्या खालचं बटन वरती क्लिक करायचं. हे बघा झालं अनलॉक. अनलॉक झाला. ओके. अशा प्रकारे तुम्ही स्क्रीन लॉक आणि अनलॉक करू शकतात. इथून पण करू शकतात असं. ओके. जर समजा तुमची ती स्क्रीन नाही दिसत मग तुम्हाला करायचं असेल तर तुम्ही काय करायचं व्हॉल्यूम वरती जायचंय आणि फक्त क्लिक करायचंय तुमची स्क्रीन. येस. अशा प्रकारे मी आता जेवढे पण डिझाईन्स दिलेत ना तुम्हाला असेच लॉक करायचे. आता ही बघा ही मी आडवी घेतली तर मी ही उभी पण घेऊ शकते. ओके. लॉक केला की माझी स्क्रीन तयार झाली. मी आता काय करेल माहिती का, आता बघा तुम्हाला काय सांगितलं होतं मी पूर्ण रिंगचे आपल्याला किती 4 पार्ट करायचे. हा पार्ट तसाच ठेवायचा आहे. त्याच्या बाजूचा जो पार्ट आहे या ठिकाणी आपल्याला वेगवेगळे सगळे जेवढे पण मी डिझाईन्स दिलेले आहेत ना ते तुम्हाला ड्रॉ करायचे. ठीक आहे. सपोज आता मला ही डिझाईन ड्रॉ करायची मग मी आता इथे कपड्याच्या खाली त्याआधी काय करायचंय तुमची जी स्क्रीन आहे ना त्याचा ब्राईटनेस वाढवून घ्यायचं म्हणजे फॅब्रिक विजिबल होईल. फॅब्रिक मध्ये डिझाईन तुमची विजिबल होईल तेव्हा ती दिसेल. ठीक आहे. आता मी याच्यावरती ड्रॉ करते. ओली झाली. जा ना मग घरी. आऊ. ओके. अशा प्रकारे काय झालं. पटकन घे माझं झालंय हे. सगळ्यांचंच घे. नंतर इथे स्क्रीनवर येशील. ठीक आहे. अशा प्रकारे तुम्ही कुठली का डिझाईन असेल ना ती अशी ट्रेस करायची. सपोज आता मी दुसरं मला डिझाईन हवी मी इथे अनलॉक करते. ठीक आहे.
चालू होते ना. बंद झाली का? टीव्ही गेली होती. हा, टीव्ही लाईट गेली होती. टीव्ही नाही का, लाईट गेली होती. हा, तिथे समोसा काय कर, खाऊन घे. जा, आत्ताच आणलाय, गरम गरम आहे. आता मला समजा दुसरी एखादी डिझाईन हवी ना, मी अनलॉक करेन. केल्यानंतरला बॅक जाईल. येस, एक्झिट करायचंय. मला समजा आता ही किट्टी हवी आहे. ठीक आहे, मी या किट्टीवरती क्लिक केलं. केल्यानंतर बघा, आता ही ड्रॉइंग मला अशीच उभी ठेवायची. जितकी स्क्रीन आहे ना तितकी घ्या हा सगळ्यांनी. ही किट्टी पण आपल्याला करायची चेन स्टिच मध्ये. घेतली की मी आता असंच धरेल आणि एका खाली एक अशीच सगळ्यांनी ड्रॉइंग काढा हा. असं करा वाटलं तर. ही इकडनं इकडे इथं घ्याल का, हे तुम्ही ट्रेस करा. ठीक आहे. आता तुम्ही म्हणाल की आता आम्हाला घ्या, कुठून कसा दोरा काढायचा कसं समजेल. आता तुम्ही काय करायचंय, एखादी कुठली काय डिझाईन असेल ना, समजा आता ही डिझाईन समजू, इथून तुम्ही कुठूनही स्टार्ट करू शकतात. तिथं एंड यायचं. ठीक आहे, केला एंड की मग थ्रेड आता इथून काढायचा. मग तुम्ही आधी हा एक राऊंड कंप्लीट करा, मग ते एंड नोट द्यायचा, मग इथून थ्रेड काढायचा, मग इथे एंड नोट द्यायचा. तशाच पद्धतीने आपली ती किट्टी पण आहे. ठीक आहे, किट्टीला सुद्धा तसंच करायचंय, काहीच फरक नाही. सपोज आता ही किट्टी आहे, मी या ठिकाणी ड्रॉइंग काढून घेतलीये. काढल्यानंतर मी काय करेल, पहिले बॅक बाहेरची जी आउटलाईन आहे ना ती छान पैकी इथपर्यंत येईल. इथेच एंड नॉट दे, कारण की इथे तिचं काय आहे, किट्टीचा बोय. तर ह्याच्यावरून जायचं नाही, इथेच एंड नॉट द्यायची. मग दुसरा थ्रेड मी इथून काढेल, मग इथून अशी जाईल, मग इथून मी थ्रेड एंड करेल. मग मी परत थ्रेड इथून काढेल, मग इथून स्टार्ट करेल. मला जिथून हवंय तिथून मी स्टार्ट करेल. सपोज माझा फेस झालाय, मला आता खालच्या बाजूला यायचंय, तर मी इथं माझा एंड नॉट झालाय, हा माझा राऊंड झालाय कम्प्लीट. तुम्हाला वाटलं तर तुम्ही इथून पण थ्रेड काढून आधी हा राऊंड कम्प्लीट करायचा, मग हा थ्रेड काढून मग हा राऊंड करायचा, मग हा थ्रेड करून हा राऊंड करून हा बो कम्प्लीट झाला की मग खाली यायचं. मग काय करेल, इथून थ्रेड वरती काढेल आणि मग पहिले हे कम्प्लीट करेल. अशा प्रकारे तुम्ही काय करायचंय, तुमची जी जवळची डिझाईन दिसते ना, पहिले ती कम्प्लीट करायची आणि तिथून बाजूने थ्रेड वरती काढायचं. ओके, आपण थ्रेड कट करणार नाही. अशा प्रकारे दोन डिझाईन सगळ्यांनी ट्रेस करायचे आणि पटापट करायला घ्यायचे सगळ्यांनी. घ्या. ते ओपन नाही झालं नाही का.